नमस्कार मंडळी. मंडळी, आनंदी या मालिकेचा आजचा म्हणजेच 10 जुलैचा भाग तुम्ही बघत आहात. आणि मंडळी, आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आणि खूपच भारी दाखवला आहे. कारण मंडळी, मालिकेमध्ये आता खूप मोठा असा एक ट्विस्ट येणार आहे आणि मालिका आता एका नवीन वळणावर येणार आहे. आता नक्की मालिकेमध्ये काय घडणार आहे? आता पृथ्वीने खूप मोठा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे आनंदीला तो बनवणार आहे त्याच्या ब्रँडची ब्रँड अँबॅसेडर. आणि ही गोष्ट आता जेव्हा शिल्पाला समजते तेव्हा शिल्पाने सगळ्यांसमोर खूप मोठा असा राडा केला आहे मंडळी. तर मंडळी, आपण कालच्या भागात हेही पाहिलं होतं की आता युगंधरने जेव्हा विद्याधरवर ब्लास्ट केला, म्हणजे बॉम्ब ब्लास्ट झालेला आहे आणि त्याच्यामुळे आता विद्याधरने युगंधरवरती केस केलेली आहे. आता या सगळ्यामध्ये काय होतं, काय घडतं, हे सगळं काही आपण डिटेल्समध्ये पाहूया. तर मंडळी, आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच मालिकांचे असेच येणारे रोजचे नवीन अपडेट आणि रोजचे नवीन व्हिडिओज सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. तर मंडळी, मागच्या भागात आपण पाहिलं होतं की युगंधरने आता इकडे पृथ्वीला फोन केलेला असतो आणि त्याने त्याचं जे काही त्याची नवीन संकल्पना आहे ती एक्सेप्ट पण केली आहे आणि पृथ्वीला सॉरीसुद्धा म्हणालं आहे. तर आता आनंदीला म्हणतो की झालं का, तुझं समाधान झालं, सगळं तुझ्या मनासारखं झालं ना? आनंदी म्हणते की हो, थँक्यू सो मच मालक साहेब. आमसाहेबा नेहमी म्हणतात की प्रत्येक कुलपाची चावी असते, फक्त योग्य टाईम आणि कुठे कशी वापरायची हे आपल्याला समजलं ना की सगळ्या गोष्टी कशा सोप्या होऊन जातात. आता जेव्हा आनंदी युगंधरला थँक्यू म्हणत असते ना, त्या युगंधर म्हणतो, खरं तर थँक्यू मी तुला म्हणायला हवं, कारण आज जे काही झालं ना ते तुझ्यामुळे शक्य झालं आहे. इतक्या दिवस या निंबाळकरांच्या घरामध्ये अशी गोष्ट कधीच घडली नव्हती, ती गोष्ट तू घडून दाखवली आहेस. आणि तुझ्यामुळेच बाप लेक आम्ही पहिल्यांदा एकत्र येणार आहोत, एकत्र भेटणार आहोत, एकत्र बोलणार आहोत आणि आमच्यातले जे काही गैरसमज आहेत, जो काही दुरावा आहे, तो तुझ्यामुळे दूर होणार आहे. असा तो आनंदीचं कौतुक करत असतो. आणि तेवढ्यातच शिर्केंचा आता इथे ह्याला युगंधरला कॉल येतो. आणि शिर्केंना आता इथे युगंधर म्हणत असतो की झालं का शिर्के, जे काम सांगितलं ते झालं का? तेवढ्यात आता समोरून होकार म्हणून आलेला असतो हां. आणि आता युगंधर नेमकं त्यावेळेला समोरून पाहतो, तर समोरून विद्याधर हा बाहेर कुठेतरी चाललाय. म्हणजे त्याने जो काही प्लॅन केला होता ना, तो प्लॅन पूर्णपणे आता रेडी झाला आहे. तेवढ्यात आता युगंधर आनंदीला म्हणतो की आनंदी, चल तुझ्यासाठी मी तुला दिवाळीचं गिफ्ट दाखवतो. आनंदी म्हणते की मालक साहेब, आत्ता ह्या वेळेला दिवाळीचं गिफ्ट? आत्ता दिवाळीचं गिफ्ट कशासाठी? त्यावर युगंधर म्हणतो, चल बाहेर दाखवतो तुला, चल. आणि आता तो पुढे जातो आणि आनंदी त्याच्या मागोमाग सुद्धा बाहेर येत चाललेली असते. आणि हा विद्याधर कुठेतरी बाहेर चाललाय भटकायला आणि तो नेमका गाडीजवळ चाललाय. आता ह्या प्लॅनची कोणाला काहीच कल्पना नसते. आनंदीसाठी सरप्राईज प्लॅन बनवलेला असतो त्याने. तर मंडळी, हा विद्याधर जो आहे तो आता गाडीजवळ येतो आणि गाडीचा फक्त दरवाजा उघडा करतो आणि दरवाजा उघडताच गाडीमध्ये खूप मोठा असा ब्लास्ट झालेला आहे. आणि त्या आवाजाने आनंदी घाबरते आणि युगंधरला आता ती घट्ट अशी मिठी मारते. आणि हा विद्याधर जो आहे ना, त्या ब्लास्टच्या त्या आवाजाने पटकन पाठीमागे पळतो आणि त्याचा चेहरा ना पूर्णपणे असं होरपळलेला दाखवला आहे. चेहऱ्याला बऱ्याच ठिकाणी मार लागलाय आणि हा शॉकमध्ये गेलाय बरं का विद्याधर. हे काय घडलं आपल्याबरोबर? आणि समोर पाहतात तर समोरची जी गाडी असते त्याची ती पूर्णपणे जळत असते आणि खूप मोठी आग लागली आहे. आनंदी घाबरलेलीच असते आणि म्हणते की मालक साहेब. आता हा युगंधर आणि आनंदी दोघंसुद्धा लांबून हे सगळं काही बघत असतात. आणि तेवढ्या त्या विद्याधरचं लक्ष इकडे उभा असलेला युगंधर त्याच्याकडे जातं आणि त्याला कळतं की म्हणजे हे सगळं जे काही आहे ते यानेच केलं आहे, युगंधरनेच केलेलं आहे. आणि आता युगंधर आनंदीचा हात धरतो आणि हात धरूनच तो इकडे विद्याधरच्या समोर येत असतो. आणि विद्याधर हे सगळं बघत असतो, म्हणजे त्याला कळलं आहे की हा सगळा काही कट याचाच आहे, पण याने आता सगळं का केलं आहे? आनंदीला सुद्धा आता काही कळत नसतं की मालक साहेब असं का करतात आहेत. इकडे विद्याधर हा आगीकडे बघून इतका प्रचंड घाबरलेला असतो आणि युगंधर आता आनंदीला बरोबर त्या विद्याधरच्या डोक्याजवळ आणलेलं असतं हां. म्हणजे विद्याधरचं डोकं हे आता आनंदीच्या पायाजवळ आलं आहे आणि तो वरती पाहतो तर युगंधर आणि आनंदी दोघंसुद्धा त्याच्या समोर उभे आहेत. आता हा विद्याधर त्यांच्यासमोर उभं राहतो. तेवढ्यात आता युगंधर म्हणत असतो की तुला काय वाटलं फक्त हे भॅड आणि असे बॉम्ब ब्लास्ट फक्त तुलाच करता येतात का? अरे, आज तुला जे काही दाखवलं ना ते फक्त सॅम्पल होतं. पुढच्या वेळेला जर असा घाणेरडा प्रयत्न केलास ना तर तुझी डिलिव्हरी डायरेक्ट थेट वरती करेल, असा तर त्याने इथे धमकावलं आहे. आणि आता ह्या विद्याधरला आत्ता कळतं की म्हणजे हे सगळं या युगंधरने केलेलं आहे. युगंधर म्हणतो की तुला काय वाटलं तुझे हे अशी छोटे छोटे पोरखेल, कुकरचा ब्लास्ट मला कळणार नाही होय? आता म्हणजे युगंधरला माहीत झालेलं असतं की कुकरचा ब्लास्ट आहे तो या विद्याधरनेच केला आहे. आणि हा विद्याधर आता शॉकमध्ये गेला आहे, म्हणजे आपण हे सगळं केलं म्हणून ह्याने हा एवढा मोठा ब्लास्ट घडून आला. पण हे दादाला कसं समजलं की आपण हा कुकरचा ब्लास्ट केला होता?
आणि तेवढ्यात आता युगंधर मागे जो घडलेला भाग असतो ना तो आता इथे सांगत असतो. म्हणजे ज्या वेळेला तो किचनमध्ये गेलेला असतो आणि तिथले जे नोकर आहेत त्यांना सांगत असतो की युगंधी आत्तापासून पुढचे काही दिवस माझ्याच रूममध्ये राहणार आहे. त्याच्यामुळे तिला काय हवं नको ते सगळं तुम्हाला बघायचं आहे आणि ती फक्त आणि फक्त आराम करणार आहे. तर तो नोकर असतो की मालक साहेब तुमच्या रूममध्ये काही हवं आहे का, म्हणजे आनंदीताईसनी काही द्यायचं आहे का. त्या युगंधर म्हणतो की हो, मार्केटमध्ये जा, ताजी फळं घेऊन या आणि आनंदीला रोज ताजी फळं द्यायची. आणि हो, येताना तिच्यासाठी पिवळा चाफा पण घेऊन या. तिला चाफ्याची फळं खूप जास्त आवडतात आणि रोजच्या रोज तिच्या रूममध्ये चाफ्याची फळं ठेवायची आणि रोजच्या रोज ती फुलं बदलायची. असं तर सांगून युगंधर तिथून निघून चाललेला असतो आणि तेवढ्यात त्याचं लक्ष तिथे असलेली जी आपलं विद्याधरची जी रिंग पडलेली असते, अंगठी पडलेली असते, तिकडे लक्ष जातं. आणि त्याच्या एक गोष्ट लक्षात येते, म्हणजे कुकरचा जो काही ब्लास्ट झाला तो विद्याधरनेच केला आहे. नाहीतर त्याची अंगठी ते कुकरमध्ये आपलं सॉरी किचनवरती का पडलेली असेल. आणि आता युगंधर ती काही अंगठी जी असते ती काही उचलत नाही. आणि त्यानंतर मंडळी आपण तो पाहिलं होतं की युगंधर किचनमध्ये पाणी घ्यायला आलेला असतो आणि हा विद्याधर लपून बसलेला असतो. हे सगळं काही आता युगंधरला आधीच माहीत झालेलं असतं, पण त्याने फक्त ते विद्याधरला दाखवू दिलं नाही की आपल्याला ही गोष्ट समजली आहे. युगंधर आता झालेला सगळा प्रकार विद्याधरला सांगतो आणि मला म्हणतो की मला काय तू दूधखोळा समजलं का, मला ही गोष्ट केव्हाच समजली होती. मला तुझ्या या गोष्टीचं उत्तर तुझ्या भाषेतच मला तुला द्यायचं होतं. मग कसं वाटलं तुला माझं सरप्राईज. आता हा विद्याधर तिथे काही बोलत नाही आहे. म्हणजे आता आनंदीला सुद्धा कळतं, म्हणजे आपल्या सोबत जे काही घडलं, कुकरचा जो काही ब्लास्ट झाला तो विद्याधर साहेबांनी घडून आणला होता. आता युगंधरने इथे विद्याधरला चांगलंच खडसावलंय आणि त्याला सांगितलंय की यापुढे जर आनंदीच्या सावळीला जरी गेलास, तिच्या सावळीला जरी उभा राहिलास, तिच्या सावळीला जरी धक्का देण्याचा प्रयत्न केलास, त्रास देण्याचा प्रयत्न केलास, तर गाठ ह्या युगंधर निंबाळकराशी आहे. जोपर्यंत हा युगंधर निंबाळकर जिवंत आहे तोपर्यंत तिच्या आसपास जरी दिसलास ना तर तुझी काही खैर नाही आहे. म्हणजे आता युगंधरने आणखीन एक गोष्ट इथे विद्याधरला सांगितली, म्हणते का, म्हणजे तू माझ्या आणि माझ्या मुलामध्ये कितीही विष पेरण्याचा प्रयत्न केलास तरी त्याचा काय बी उपयोग होणार नाही आहे. कारण पृथ्वीच्या अंगात ह्या युगंधर निंबाळकराचं रक्त आहे, त्याच्या बापाचं रक्त आहे. त्याच्यामुळं मुलगा हा बापासारखाच होणार. आणि तुझ्या माहितीसाठी म्हणून एक सांगतो, युगंधर निंबाळकर आणि त्याचा मुलगा पृथ्वी मिळून आता एक नवीन अध्याय सुरू करणार आहे. दोघंजणं एकत्र येऊन निंबाळकरांचं नाव मोठं करणार आहेत. आणि आता म्हणजे अशा पद्धतीने, एवढ्या भारी पद्धतीने युगंधरने आता इथे पृथ्वीला खडसावलं आहे. त्याच्यामुळे तू कितीही कट कारस्थानं कर, आमच्यामध्ये मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न कर, त्याचा काही बी उपयोग होणार नाही आहे. तुझा प्रत्येक डाव मी स्वतः हाणून पाडणार आहे, असं आता युगंधरने स्वतः इथे त्याला चॅलेंज केलं आहे विद्याधरला. आणि विद्याधरला आता खूप मोठा शॉक बसला, म्हणजे आपण इतके दिवस जी काही कटकारस्थानं केली, दोघांमध्ये मतभेद निर्माण करण्याचे प्रयत्न केले, ते युगंधरला समजलेत आणि आता त्या सगळ्याचा काही फायदाच होणार नाही आहे. आता आनंदीसुद्धा म्हणत असते की जे तुम्ही पेराल ना तेच उगवणार आहे, त्यामुळे जे काही पेराल ते चांगलंच पेरा, असं म्हणत आता युगंधर इथे आनंदीचा हात धरतो आणि हात धरून तिथून आता निघून जातो. पण हा विद्याधर मात्र आता प्रचंड चिडलाय आणि तो म्हणतो, तू किती काय बी कर, पण ह्या पुढचा अध्याय तुझा नाही तर माझा असणार आहे. ह्या पुढचा अध्याय मी लिहिणार आहे. आजची दिवाळी तुझी असेल, पण पुढची असणारी होळी, होळी मी स्वतः पेटवणार आहे आणि त्या होळीमध्ये युगंधर निंबाळकर तुझं पूर्ण अस्तित्व मी जाळून टाकणार आहे, असा आता हा विद्याधर इथे बोलत असतो. युगंधर निंबाळकर तुझ्या अस्तित्वाची अशी राख रांगोळी करेन की पुढचे 7 जन्म तुझ्याच चांगलं लक्षात राहील. तर मंडळी आता इकडे असं दाखवलंय, ही आरती जी आहे आनंदीला भेटायला आलेली असते. आता आनंदी झालेला सगळा जो प्रकार आहे, म्हणजे मालक साहेबांनी जे काही पृथ्वीसोबत केलं ना ते सगळं आता तिने आरतीला इकडे सांगितलेलं असतं. आणि आरती म्हणते की अरे वा, चांगलंच झालं ना, मग मालक साहेबांनी त्या विद्याधरला चांगलाच धडा शिकवलाय, आयुष्यभर त्याच्या लक्षात राहील आणि पुन्हा तो कधी तुझ्या वाटेला जाण्याची हिंमतसुद्धा करणार नाही आहे. आरती म्हणते, अगं ठीक आहे, ते बरं आहे, बरोबर आहे, पण हे एवढं असं करायची गरज नको होती ना. म्हणजे कोणाच्या जीवाशी कशाला खेळायला हवं होतं. म्हणजे ह्या सगळ्यामध्ये जर काही बरं वाईट झालं असतं तर मग काय केलं असतं. आणि या सगळ्यात मालक साहेबांच्या पण अब्रूची प्रश्न आहेच ना. त्यामध्ये त्यांचंसुद्धा किती बदनामी झाली असती, त्यांचं नाव खराब झालं असतं. आता आरती म्हणत असते की मालक साहेबांनी एवढी मोठी गोष्ट केली, म्हणजे त्याने ती गोष्ट विचार करूनच केली असेल ना आनंदी. त्यांनासुद्धा या सगळ्या गोष्टीची काळजी आहे की नाही आहे, म्हणजे त्यांनी या सगळ्या गोष्टींचा मागचा पुढचा विचार नक्कीच केला असेल. आनंदी म्हणते, हो, पण मालक साहेबांचीच काळजी वाटते गं, त्यांना जर काही झालं असतं तर मग. तर आनंदीला आता आरती म्हणत असतं की तू अजिबात काळजी करू नकोस. आनंदी, खरं सांगू का, तू ना खूप लकी आहेस. म्हणजे तुला मालक साहेबांसारखा नवरा मिळाला आहे. म्हणजे बघ ना, देवानं तुझे लहानपणीच डोळे काढून घेतले, दृष्टी काढून घेतली, पण आज तुला मालक साहेबांसारखा
हिरा असलेला नवरा मिळाला आहे. आणि तो विद्याधर असा माणूस आहे ना की त्याला ह्याच गोष्टींची भाषा समजते. त्यामुळे मालक साहेबांनी जे काही त्याच्यासोबत केले ना ते अगदी बरोबरच केले. आनंदी आरतीला म्हणते, पण आरती ताई तू आता इथे कशी काय? तेवढ्यात आरती म्हणते, तो खडूस पृथ्वी. तेवढ्यात आरती म्हणते, सॉरी सॉरी, तुझा लाडका मुलगा त्याने काहीतरी नवीन प्रोजेक्ट सुरू केला ना, तर त्या प्रोजेक्टवरती मला काम करायचं आहे आणि म्हणूनच मला इथे बोलावून घेतलं आहे. त्यावर आता आरती म्हणते की बरं बरं मला जायला हवं, नाहीतर तो खडूस आणखीन चिडेल आणि म्हणेल एवढा लेट का झाला म्हणून. आणि असं म्हणत आरती आता तिथून त्याच्या रूममध्ये येते आणि दोघंसुद्धा आता त्या प्रोजेक्टवरती काम करायला सुरुवात केली आहे. आणि आरती आता डिझाईन्स काही बनवत असते. तिने बऱ्याच साऱ्या डिझाईन्स बनवलेल्या असतात आणि ती एक एक करून त्या पृथ्वीला दाखवते. पण पृथ्वीला मात्र एकही डिझाईन आवडत नाही. तो ते बघतो आणि ते पेपर्स फाडून देतो. आरती म्हणते की हे काय चाललंय, मगापासून मी इतक्या साऱ्या डिझाईन्स बनवल्या आणि तुम्ही त्या सगळ्या डिझाईन्स अशा फाडून का टाकताय? इतकी छान तर डिझाईन्स होती. पण आता ती पृथ्वीला आवडलेली नाही आहे आणि पृथ्वी म्हणतो की काय हे डिझाईन आहे यार, हे असं कसलं असं कुठे डिझाईन असतं का? तुला कळत नाही आहे मला काय हवंय ते. त्यावर आरती म्हटली, पण काय हवंय ते सांगा ना, नक्की तुम्हाला काय हवंय? सांगितल्याशिवाय कसं कळणार आहे? मला काय तुमच्या मनातलं कळतं का? तेव्हा आता पृथ्वी म्हणतो की अगं मला एक छान आणि युनिक असं काहीतरी हवंय. आरती म्हणते, अरे पण मला जेवढ्या येतात तेवढ्या सगळ्या डिझाईन्स मी तुला काढून दाखवल्यात, तुला त्यातलं काहीच आवडत नाही, त्याला मी काय करू? त्यावर पृथ्वी म्हणतो की की ह्या काय डिझाईन होत्या? त्यावर आरती म्हणते, मग काय आता तुला काय भेंडीची डिझाईन काढून दाखवू का? मला जेवढं येतं तेवढं मी सगळ्या डिझाईन्स तुला काढून दाखवल्यात. खरं तर ना मला शिर्के सरांनी फोन केला आणि त्यांनी मला सांगितलं ना की मला तुझ्यासमोर काम करायचं आहे, तेव्हाच मला कळायला होतं आणि तेव्हाच मी त्यांच्यासमोर कोपरापासून हात जोडायला हवे होते आणि या कामासाठी ना नकार द्यायला पाहिजे होता की या खडूस माणसासोबत आणि इगो असलेल्या माणसासोबत मला काम करायचं आहे. आता मंडळी आरती असं म्हणते आणि पुन्हा त्या दोघांमध्ये भांडण होतं. त्यावर आता हा पृथ्वी म्हणतो की तू मला खडूस म्हणतेस, अगं तुलाच काही येत नाही ते सांग ना, ते मला काही तुझी गरज वगैरे नाही आहे. त्यावर आरती म्हणते की हो माझी तुला गरज नाही आहे आणि मला पण काही हौस नव्हती तुझ्यासोबत काम करायची. मला मालक साहेबांनी सांगितलं म्हणून मी इथे आले, नाही तर मला सुद्धा काही इंटरेस्ट नाही आहे तुझ्यासोबत काम करण्याचा. आणि एक गोष्ट ना कायम फिट करून ठेव, आपण जे काही प्रोजेक्ट बनवणार आहोत, ज्या साड्या बनवणार आहोत त्याच्या डिझाईन्स कशा युनिक आणि भारी असायला पाहिजेत. ह्या अशा फालतू आणि गावठी नको आहेत. कोणतेही विचार करताना आपले विचार कसे एकदम ग्लोबल आणि युनिवर्स असं काहीतरी. आता तो बोलणार असतो आणि तेवढ्यात थांबतो आणि असं दाखवून देतो की ह्या आरतीला काही आपली काही इंग्लिश भाषा कळत नाही आहे, तिला काही कळतच नाही आहे असं तो दाखवून देत असतो. आणि आरती म्हणते की का थांबलास का? तुला काय म्हणायचं मला कळत नाही आहे का? मला कळत नाही तू काय बोलतोस ते. हे बघ, तू एक गोष्ट ना कायम डोक्यामध्ये फिट करून ठेव, हा माझा ना सगळ्यात पहिला आणि फर्स्ट प्रोजेक्ट आहे आणि तो कसा एकदम भारी आणि खतरनाक झाला पाहिजे. आणि त्यासाठी मला ना खूप छान अशा मीडिओकर आयडियाज पाहिजेत, तुझ्यासारख्या फालतू नाहीत. आणि तेवढ्यात आता त्याला कळतं की आपण जे काही बोललो ना ते हिला कळलंच नाही आहे. आता आरती तेवढ्यात म्हणते, मीडिओकर म्हणजे? तेवढ्यात म्हणतो, मला वाटलंच अगं, मीडिओकर म्हणजे सर्वसामान्य. तेवढ्यात आरती म्हणते, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे की मला हे कळलं नाही आहे, याचा अर्थ कळला नाही आहे का? मी अडाणी आहे, बावट आहे. आणि आता पुन्हा ह्या दोघांमध्ये पुन्हा कडाक्याचं भांडण सुरू होतं. आणि मंडळी तेवढ्यातच आता आरती येते आणि सॉरी आनंदी येते आणि म्हणते, अरे थांबा थांबा, काय चाललंय तुमचं हे? आरती लगेच म्हणते, अगं तूच बघ ना की मला इथे शिर्के साहेबांनी ह्याला मदत करायला पाठवले, एवढ्या सगळ्या डिझाईन्स मी ह्याला बनवून दाखवल्या, पण त्याला काही आवडतच नाही आहे. आता पृथ्वी हा पुन्हा तिच्यासोबत भांडायला सुरुवात करतो. तेवढ्यात आनंदी म्हणते, अरे थांबा थांबा, हे कासव आणि सशासारखं भांडणं आणि शर्यत करणं थांबा जरा. आरती म्हणते की हो, आत्ताही असं भांडण होणारच नाही आहे, कारण मी आत्ताच्या आत्ता हे काम सोडून चालली आहे, या प्रोजेक्टवर मी काम करणार नाही आहे. तेवढ्यात तो म्हणतो की हां ठीक आहे ठीक आहे, जा जा, तसं पण तुला काही येत नाही. अगं बिनकामाची आहे ही, तशी पण काहीच कामाची नाही आहे. मला ना कधी कधी प्रश्न पडतो की आपल्या कंपनीमध्ये हिला डिझायनर म्हणून कुणी कामाला ठेवलं. मंडळी जेव्हा त्या पृथ्वी असं म्हणत असतो ना तेव्हा आनंदी म्हणत असते की पृथ्वी ऐक, आपल्या कंपनीमध्ये जेवढे काही बेस्ट ज्या डिझाईन्स झाल्यात, बेस्ट प्रोडक्ट मार्केटमध्ये जे काही केलेत, त्या सगळ्या गोष्टींचे डिझाईन्स आरतीताईने केलेत. आनंदी जेव्हा असं त्याला सांगते ना तेव्हा त्याला खूप मोठा धक्का बसला. काय बोलतो, हिने हिने डिझाईन्स केल्यात? ते म्हणते हो, मी केल्यात त्या सगळ्या डिझाईन्स, माझ्या डिझाईन्स आहेत त्या सगळ्या. तर आनंदी म्हणत असते की पृथ्वी, अरे खरंच आपल्या कंपनीमधली सगळ्यात बेस्ट डिझायनर आरतीताईच आहे. तुला माहिती आहे का, आपलं जे पॅरिसचं जे कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं त्याचं बेल लिपीची जी आयडिया जरी माझी असली ना तर ती डिझाईन आरतीताईनीच बनवलं होतं आणि म्हणूनच आपल्या कंपनीला एवढा मोठा प्रोजेक्ट पण मिळाला होता. आता पृथ्वीला आश्चर्य वाटतं की हिने हे सगळं केलंय. आरती म्हणते, कळलं का? आणि आता आरती पुन्हा त्याच्यासोबत भांडायला जाणार. तेवढ्यात आनंदी म्हणते की आरतीताई तू पहिली म्हणजे शांत राहा. आणि आनंदी म्हणत असते की तुम्ही दोघं हे असं उंदर मांजरासारखं भांडून जर काम करणार असाल ना तर काहीच होणार नाही आहे. तुम्हाला तुमचे मतभेद बाजूला ठेवून एक टीम म्हणून काम करावं लागणार आहे, टीम वर्क करावं लागणार आहे. आणि आनंदी म्हणते, अगं टीम वर्क याच्यासोबत याला साधं साधं मला ब्रीव देता येत नाही आहे, त्याला नक्की काय हवं आहे ते सुद्धा त्याला कळत नाही आहे, ते सांगता येत नाही आहे.
आणि आता त्या दोघांमध्ये पुन्हा भांडण सुरू होणार. तेवढ्यातच आता समोरून शिल्पाने आवाज दिलेला असतो की पृथ्वी. आणि आता हे सगळेजण शांत झालेत. आता शिल्पा नाश्ता घेऊन येते आणि म्हणते की काय रे, सकाळपासून कामाला सुरुवात केलीस, काही खाल्लं पिलं नाही आहेस, अगदी सेम बापावरतीच गेलेस. तुझा बाप पण असाच, खाण्यापिण्याची त्याला अजिबात आठवण नसते, नुसतं काम काम आणि नुसतं काम. ही मंडळी तेवढ्यातच आता पृथ्वीचं लक्ष शिल्पाने घातलेल्या साडीवर जातं. तो पृथ्वीला आपलं सॉरी शिल्पाला म्हणतो की आत्या आत्या एक मिनिट तू अशी समोर उभी राहा. आणि तो शिल्पाला समोर उभं करतो आणि तिला तो चांगला निरखून घेत असतो. तिच्या साडीचं जे डिझाईन, साडीचा पॅटर्न आणि ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्याला आवडलेल्या असतात. आणि मी म्हणतो की सापडली, मला हवी तशी आयडिया सापडली आहे. आणि तो पटकन आता आत्तेला म्हणतो की आत्या ते एक मिनिट तुझा जरा मोबाईल दे. आणि लगेचच तो साडीचा फोटो त्याच्यामध्ये काढून घेतो. आणि बऱ्याच ज्या साड्या आहेत म्हणजे शिल्पाच्या ज्या साड्या ती ज्या पद्धतीने साड्या घालते, त्याचे पॅटर्न्स, डिझाईन, कलर, या सगळ्या गोष्टी आता तो इथे आरतीला दाखवतो आणि म्हणतो की हे बघ, आत्या ज्या ज्या साड्या घालते ना त्याचे डिझाईन्स बघ, त्या साड्यांचे कलर्स बघ, मला असं काहीतरी हवं आहे. आता आरतीला ती एक गोष्ट कळली आहे. आणि त्यावर आता पृथ्वी हिला म्हणत असतो की आत्या, इतकी छान आयडिया दिलीस ना तू मला, खरंच खूप सुंदर दिसतेस. पृथ्वी आता त्याला त्याच्या प्रोजेक्टसाठी जी आयडिया हवी असते ना ती मिळालेली असते. तो लगेच आता पुन्हा लॅपटॉपमध्ये जातो, ते त्याचं काहीतरी काम करतो आणि म्हणतो की मला आत्ताच्या आत्ता लगेच काम सुरू करायचं आहे. आणि तो आरतीला म्हणतो की चल आपण आत्ता लगेच ऑफिसमध्ये जाऊन काम सुरू करूया. पृथ्वी आता निघालाय आणि आरतीला सुद्धा म्हणतो की अगं चल. तर आरती म्हणते आत्ता यावेळेला मी तुझ्यासोबत काम करायला यायचं आहे, वाजले किती पाहिलीस का, आणि ही वेळ आहे का ऑफिसमध्ये जाण्याची. आरती म्हणते मी आत्ता यावेळेला तुझ्यासोबत ऑफिसमध्ये येत नसते. त्या पृथ्वी म्हणते तुला काय करायचं ते कर. आणि पृथ्वी मात्र आता तिथून निघून जातो. आता पृथ्वी निघून गेल्यानंतर शिल्पा ही त्या दोघींकडे बघतच बसते आणि म्हणते की आता इथे ठुंब्यासारखी उभीच राहणार आहेस का, जेवणाचं वगैरे काम बघायचं नाही आहे का, पटकन पटकन जेवण आरव आणि पृथ्वीला ऑफिसमध्ये डब्बा पाठवून दे. आनंदी म्हणते हो शिल्पाताई. तर मंडळी आता इकडे आनंदीसुद्धा खाली आलेली असते. आरती निघून जाते आणि धनश्री इकडे फोनवर बोलती आहे असं दाखवलं आहे. आणि त्याच वेळेला बाहेर आता पोलिसांचा सायनर वाजलेला असतो त्यांच्या गाडीचा. आता आनंदी त्या आवाजाने बाहेर येते. शिल्पा पण म्हणते की आत्ता ह्या वेळेला आपल्या घराबाहेर पोलिसांचा सायनर वाजतोय, पोलीस का आली आहेत. आनंदीसुद्धा म्हणते की आत्ता अचानक पोलीस का आले असतील. आणि त्या आवाजाने आता माई आणि बापू जे आहेत ना ते सुद्धा रूममध्ये बाहेर येतात. आणि म्हणतात अगं शिल्पा काय झालं, पोलिसांचा सायनर वाजतोय, पोलीस का आलेत आपल्या घराबाहेर. आता माईने सुद्धा कळत नाही आहे. शिल्पा म्हणते मला तेच कळत नाही आहे, मला सुद्धा माहीत नाही की हा सगळा काय प्रकार आहे, पोलीस का आले तिथे. तर मंडळी तेवढ्यातच आता पोलिसांची एंट्री झाली आहे समोरून. आणि जेव्हा पोलीस येतात ना त्याच वेळेला समोरून आता युगंधरसुद्धा आला आहे. आणि पोलिसांच्या समोर आता युगंधर येतो आणि तिथे सोफ्यावर अगदी थाटात बसलेला असतो. आणि पोलीस तिथे येतात आणि म्हणतात, ते काय बोलण्याआधी तिथे विद्याधर येतो आणि म्हणतो पोलिसांनी मी बोलावलं आहे, मी कंप्लेंट दिली आहे पोलिसांनी. आणि आता पोलिसांची आपलं सॉरी ह्या विद्याधरची ही अवस्था बघून सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. आता शिल्पा म्हणते अरे विद्याधर हे काय झालं, तुला एवढं लागलं आहे कशाने. आता धनश्रीसुद्धा म्हणते हो काय झालं, काय झालं तुम्हाला, किती लागलं हे, काय नक्की काय झालं, काय तुमच्यासोबत काही झालं, अपघात वगैरे झाला का. माईसुद्धा म्हणत असतात की अरे विद्याधर काय अवस्था करून घेतलीस तू हे स्वतःची, नक्की काय झालं सांगशील का आम्हाला. तेव्हा हा विद्याधर म्हणतो की सांगतो, मी तुम्हाला सगळं सांगतो, ही माझी जी अवस्था झाली आहे ना ही तुझ्या लाडक्या भावाने केली आहे शिल्पाताई. त्यावर आता इथे शिल्पाला कळत नाही ना की हा विद्याधर काय म्हणतोय. आणि युगंधर बसून हे सगळं काही शांतपणे निवांत ऐकत असतो. आणि विद्याधरने आता इथे पोलिसांजवळ कंप्लेंट दिली आहे. त्यावर हा विद्याधर आता पोलिसांना म्हणतो की हा बघा हाच तो युगंधर निंबाळकर, यानेच माझा अपघात घडून आणला, माझ्या गाडीमध्ये ह्याने बॉम्ब ठेवलेला, बॉम्ब ब्लास्ट केला आहे, ह्याला आत्ताच्या आत्ता अरेस्ट करा. त्यावर पोलीस म्हणतात की तुम्ही तुमच्या भावावर एवढा मोठा आरोप करताय, त्याचा तुमच्याकडे काही पुरावा आहे का. हा विद्याधर म्हणतो मला कोणत्याही पुराव्याची गरज नाही आहे, कारण ह्या युगंधर निंबाळकरने माझ्यासमोर स्वतःच्या तोंडाने ही गोष्ट कबूल केली आहे की माझ्या गाडीमध्ये जो काही बॉम्ब ठेवला होता तो त्यानेच ठेवला होता. आता सगळेजण हे ऐकल्यावर घाबरतात. शिल्पा म्हणते अरे तू काय बोलतेस, तुला कळतंय का, तू तुझ्या भावावर आरोप करतोयस, युगंधर असं कधीही करणार नाही आहे. आता कोणीही त्या पृथ्वीवर विश्वास ठेवत नाही बरं का. माई आणि बापूसुद्धा म्हणतात अरे काय बोलतोय पृथ्वी तू, युगंधर असं करेल का कधी, युगंधर असं कधी करू शकत नाही आहे, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. त्यावर हा आता विद्याधर म्हणतो की माझा कोणताही गैरसमज होत नाही आहे, मी खरं ते सांगतोय, माझ्या गाडीचा अपघात घडवून आणण्यासाठी, मला जिद्द जाळण्यासाठी हा सगळा ह्या युगंधर निंबाळकरचाच प्लॅन होता, त्यानेच हे सगळं केलं. शिल्पा म्हणते अरे तोंड सांभाळून बोल जरा, काय बोलतोस तर नीट विचार कर, युगंधर असं करणारच नाही. आता सगळेजण युगंधरची बाजू घेऊनच बोलत असतात आणि विद्याधरवर कोणाचाही विश्वासच नाही आहे.
हा विद्याधर पोलिसांना म्हणतो की तुम्ही काय पाहताय काय? ह्याला आत्ताच्या आत्ता अटक करा. मी सांगतोय ना की माझ्या गाडीचा अपघात घडवून आणण्याचा, त्याच्यावर मध्ये बॉम्ब ठेवण्याचा प्रयत्न यानेच केला होता. यानेच केलंय. ह्याला आत्ताच्या आत्ता अटक करा. त्यावर पोलीस म्हणतात की पण आपल्याकडे असा काही ठोस पुरावा नाही आहे की हे सगळं त्यानेच केलंय. आणि पोलीस आता युगंधर निंबाळकरला म्हणतात की युगंधर साहेब तुमचं याच्यावरती काय म्हणणं आहे? युगंधर आता उठतो आणि म्हणतो की या सगळ्यामागे माझा हात आहे. हा बॉम्ब ब्लास्ट मी केलाय. गाडीमध्ये तो मी नेऊन ठेवला. गाडी ह्याला जाळण्याचा किंवा ह्याला मारण्याचा मी प्रयत्न केला. असा एक तरी पुरावा आहे का याच्याकडे? आता सुरुवातीला विद्याधरने जेवढे काही आरोप ह्या युगंधरवर केलेत ना, तेवढे युगंधर ऐकून घेतो आणि म्हणतो, की "तू आत्तापर्यंत माझ्यावरती जे काही आरोप केलेस ना, की ब्लास्ट मी घडवून आणलाय, बॉम्ब मी ठेवलाय, तू मला ठेवताना पाहिलंय का? किंवा मी तुझ्यासमोर हा गुन्हा कबूल केला, त्याचासुद्धा तुझ्याकडे कोणता काही पुरावा आहे का? आहे का? कोणी ऐकलंय का ही गोष्ट? दाखव. एक तरी पुरावा दाखव मला, की हा बॉम्ब ब्लास्ट मी घडवून आणलाय. आणि जर तुझ्याकडे पुरावा नसेल, तर मी तुझ्यावरती उलटी केस करेन आणि अब्रू नुकसानीचा दावा करेन." आता हा विद्याधर घाबरलाय कारण त्याच्याकडे काहीच पुरावा नाहीये आणि आता त्याला सगळ्यांसमोर काही बोलता सुद्धा येत नाहीये. आता पोलीस विद्याधरला म्हणतात की तुमच्याकडे काही पुरावा आहे का? आपण जर यांना अटक करायची असेल तर तुमच्याकडे काही पुरावा असायला हवा. तुमच्याकडे काही पुरावा आहे का? आता पोलीस जेव्हा विचारतात ना तेव्हा विद्याधरकडे काही पुरावा नाहीये आणि तेव्हा पोलीस आता म्हणत असतात की आपल्याकडे काही पुरावा नसताना तुम्ही असा आरोप करू शकत नाहीये आणि आम्हाला अटकसुद्धा करता येणार नाहीये. तुमच्याकडे काही ठोस पुरावा असेल तर सांगा, तरच आपण याच्या विरोधात ॲक्शन घेऊ शकतो. आणि आता विद्याधर सगळ्यांसमोर पुन्हा एकदा तोंडावर पडलाय कारण त्याच्याकडे युगंधरच्या विरोधात कोणताही पुरावा नाहीये आणि पोलीस आता तिथून निघून गेलेत. आणि आता इथे विद्याधर हा युगंधरवरती चिडलेला असतो आणि म्हणतो की तू कितीही काही म्हणालास तरी मला माहिती आहे की हा अपघात तू घडवून आणलायस आणि एक ना एक दिवस मी हे सगळं शोधून काढेनच. तर युगंधरने सुद्धा आता चॅलेंज केलं की तू हे पुराव्यासकट शोधून काढ. ज्या दिवशी तुला माझ्या विरोधात पुरावा सापडेल त्या दिवशी मी स्वतः पोलिसांच्या हवाली होईल आणि मी स्वतः अटक करायला सांगेन. तर मंडळी आता इकडे प्रोमो एक रिलीज झालाय. उद्याचा प्रोमो दाखवला आणि प्रोमो खूप भारी दाखवलाय बरं का. इकडे पृथ्वीने जे काही डिझाईन बनवलंय इझी टू वेअर साडी म्हणजे रेडीमेड साडीचं, त्याचं एक सॅम्पल त्यांनी बनवलंय आणि आता मिथाली ते सॅम्पल घेऊन आलेली असते आणि म्हणत असते की दादाचा पहिला प्रोजेक्ट आणि पहिल्या प्रोजेक्टचं हे सॅम्पलसुद्धा आपण बनवलं आहे आणि त्या सॅम्पलचं आपल्याला ट्राय करायचं आहे आणि त्यासाठी आपण एक ब्रँड अँबॅसिडर जी आहे ती सुद्धा ठरवलेली आहे. म्हणजे आपण एवढा म्हणजे मोठा प्रोजेक्ट करतोय तर त्यासाठी ब्रँड अँबॅसिडरसुद्धा हवी आहे ना आणि ही साडी घालून त्या ब्रँड अँबॅसिडरचे आपल्याला काही फोटोसुद्धा काढायचे आहेत. आता ह्या सगळ्यावरती पृथ्वीसुद्धा खूप खुश झालेला असतो आणि पृथ्वीने त्याच्या प्रोजेक्टला एवढा लवकर तयारी केली आहे हे सगळं बघून आहे ना म्हणजे सगळ्यांनाच खूप आनंद झालेला असतो आणि शिल्पासुद्धा खूप हॅपी झालेली असते. आणि तेवढ्यात धनश्री म्हणत असते की ताई पृथ्वीने एवढा मोठा प्रोजेक्ट केला आहे आणि त्याची ब्रँड अँबॅसिडर मला असं वाटतं की तो तुम्हालाच करेल. आणि तेवढ्याच मंडळी आता हा पृथ्वीसुद्धा अनाऊन्स करतो की हो आपली ब्रँड अँबॅसिडर कोण आहे हे सुद्धा मी ठरवलेलं आहे. आणि ह्या ब्रँडची ब्रँड अँबॅसिडर दुसरी तिसरी कोणी नाही तर ती आपल्या घरातलीच आहे. आता पुन्हा पृथ्वी एक क्लू देते ना, तेव्हा धनश्री पुन्हा आता हिला म्हणत असते म्हणजे शिल्पाला म्हणते, की ताई मला माहिती आहे, की ह्या ब्रँडची अँबॅसिडर आहे ना, पृथ्वीने तुम्हालाच निवडलं असणार आहे. मला पूर्ण खात्री आहे. आणि आता शिल्पासुद्धा म्हणते, की हो मलाही माहिती आहे, पृथ्वी या ब्रँडची ब्रँड अँबॅसिडर मलाच ठेवेल म्हणून. तर मंडळी आता हे सगळं जेव्हा सुरू असतं आणि तेवढ्यात आता पृथ्वी म्हणतो, की आपल्या ब्रँड अँबॅसिडर आहे आनंदी. आता जेव्हा पृथ्वी आनंदीचं नाव घेतो, हे ऐकून मात्र आता शिल्पाच्या आणि धनश्रीच्या मात्र पायाखालची जमीन सरकली आहे. म्हणजे आता इकडे ह्या दोघीजणी खूप खुश असतात. आता पृथ्वी नावाचं अनाउन्समेंट करणार असतो आणि त्यांना खात्री असते, की तो आपलंच नाव घेणार आहे. आणि पृथ्वीच्या तोंडून आता आनंदीचं नाव ऐकल्यानंतर दोघींच्या चेहऱ्यावरचा रंग अगदी पांढरा फट्ट पडला आणि सगळेजण खुश असतात. आनंदीला सुद्धा ही आता गोष्ट सरप्रायझिंग वाटते. पण शिल्पाला मात्र ह्या गोष्टीचा खूप राग आला की पृथ्वीने आपल्याला न निवडता त्याने आनंदीला निवडलंय. म्हणजे आपल्यापेक्षा जास्त महत्त्वाची आणि जास्त महत्त्व तो आता आनंदीला देतोय. ही गोष्ट शिल्पाला अजिबात पटलेली नाही आहे. तिला खूप खटकलेली असते. तर मंडळी आजचा भाग तर खूप सुंदरच होता, पण उद्याचा भाग खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. त्यामुळे मंडळी तुम्हाला हा आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब